20 वर्षांपूर्वी राधानगरी ITI रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं. या मार्गावरून ITI विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थी, साईनगर वसाहतीमधील नागरिकांची रहदारी असते. डांबरीकरण नसल्यानं वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती. सामाजिक कार्यकर्ते सुभाष इंगवले यांनी निवेदन देऊन डांबरीकरणाची मागणी केली होती. मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत एस न्यूजनं बेधडक वृत्त प्रसारित केलं. त्यानंतर यंत्रणेला खडबडून जाग आली. जिल्हा नियोजन मंडळाकडून 20 लाखांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानं स्थानिक रहिवाशी, ITI, वसतिगृह विद्यार्थ्यांनी एस न्यूजचे आभार मानलेत. ITI रस्ता राधानगरी येथील होण्यासाठी गेली 20 वर्षे मागणी होती आणि या रस्त्यावरून विद्यार्थी, ग्रामस्थांची कायम वर्दळ असताना कोणीच दुर्लक्ष या रस्त्याकडं सर्व बांधकाम विभाग किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद कुणाचं लक्ष नव्हतं. भोटे आमदार यांच्या माध्यमातून हा रस्ता गेले 20 वर्षापूर्वी डांबरीकरण झाला होता आणि या रस्त्यासाठी आम्ही गेले 2-4 वर्षे मागणी करत असताना एस न्यूजच्या माध्यमातून या प्रश्नाला धस लागला आणि आता रस्त्याचं काम पूर्ण चालू झालेलं आहे. याबद्दल एस न्यूजचा आम्ही आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.